व्या शतकात एकटा राजा चमकला. आई जिजाऊंच्या पोटी राजा शोभा जन्माला आला. घडविले स्वराज्य ज्याने आपल्या छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांना सकाळच्या सत्रामध्ये नतमस्तक होऊन आज या सामन्याला सुरुवात होण्याच्या अगोदर प्रथमतः आपण श्रद्धांजली अर्पण करतोय. आदरणीय स्वर्गीय पहिलवान शरददादा बांगर आणि कालच्या दिवसामध्ये जी दुःखद अशी घटना घडली ते सौरभ कदम या दोनही मान्यवरांना आपल्या जिवलग सहकारी मित्रांना या क्रिकेटच्या वतीने या स्पर्धेच्या वतीनं अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली आणि डाबाला होते सुरुवात. मुख्य पंच खेळवतात पप्पू भोईर सरांचा इशारा आलाय. लेग्स प्ले डाबाला सुरुवात यासाठी ते केला होता टास की हा शेवटचा 30 गोल खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती पाठपोरा पाठला करतायत. षटकारा पाठोपाठ येतोय खणखडी चौकार 4 धाबा. 2 षटमध्ये 10 धाबा गोलंदाजाने खर्च केल्या. धीराज कामथे आपण पाहतोय. धावफलकावरती आकडे बदलताय. धावफलकावरती धाबा लागल्या जातील तब्बल 10 धाबा. मित्रांनो 10 या अंकाला क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप महत्व आहे. कारण क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 आणि धावफलकावर धाबा लागल्या जातील. मित्रांनो 10 गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विराज कामथे. हो यावेळेस मात्र सन्मान षटक फटका तिथे धाव घेण्याचा प्रयत्न. धाव पूर्ण झालेली आहे आणि 1 धावे बरोबर धावफलक मात्र वाढील. धावफलकावर धाबा लागल्या जातील. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती आपण पाहतोय पीसी इंडियन्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एनडी लायन्स. या दोन ताकदवर बलाढ्य संघांदरम्यान इथे पहिली मॅच सुरू आहे. हो इथे मात्र आपण पाहतोय बॅटचा टॉप एज चेंडू मात्र धावतोय आउटस्टॉप लाईनला. तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बडेगा दर्शक बडेगा देवाडा. चेंडू जातोय फरार. सीमा रेषा पार येतोय. अजून एक चौकार 4 धाबा. चौकार षटकार चौकारांची बरसात आपण पाहतोय आज मैदानामध्ये होताना बाल मिळते. निश्चित आपण पाहतोय धावफलकावरती धावा आकडे बदलत आहे. धावफलकावरती लागले जातील 15 धावा. धावफलकावरती सलामीचे 2 बॅटर आपण पाहतोय. एक बाजूला संतोष धंद्रे दुसऱ्या बाजूला विशाल भांगर. या जोडीला आपण पाहतोय विशाल भांगरच्या बॅटमधून एक चौकार आलाय. यावेळेस स्विच रिव्हर्स गॅप शोधलाय. बा एक देखना फटका परंतु क्षेत्ररक्षक वेगात आले. थोडासा जोर कमी पडलेला बॅटचा आपण पाहतोय. जिथे बैल तर हलक्या हाताने कट केल्या परंतु त्यावरती घेतलेली एक सिंगलच्या साह्याने धावफलकावर धावा मित्रांनो लागल्या जातील 16 धावा. केवळ गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज विराज कामथे. हो यावेळी मात्र शफल झाली. फ्रंट रूटला आले. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आले तिथे आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये चेंडूला फील्ड करतायत. फेकी ए पर्यंत घेतलेली सिंगल. पुन्हा एकदा धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक 1 धावेने वाढेल. धावफलकावर धाबा मित्रांनो लागल्या जातील 17 धाबा. पहिल्या षटकाची होते सांगता आणि पहिल्या षटकामध्ये विराज कामथेने धावा खर्च केल्यात. मैदानाच्या मध्ये एनडी लायन्स टीम कडून 17 धावा. चला वेळ वाचवा मित्रांनो. स्पीडअप करणं महत्वाचं आहे. कारण पाहिले तर आज दिवसभरात आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे. त्यामुळे तुमची टीम मीटिंग आहे ती मात्र आज दिवसभरात आपल्याला बंद ठेवावी लागणार आहे. जो काय निर्णय असेल डिसिजन असेल तुम्ही मॅच सुरू होण्याच्या अगोदर तुमच्याकडे जो कालावधी असतो त्या कालावधीमध्येच तुम्ही त्या टीम मीटिंग घेऊन तो पूर्ण करावा लागतो. त्यामुळे वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं आज पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभले ते आदरणीय गणेश दादा धनरे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत.
षटक क्रमांक आपण पाहतोय 2 साठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेत गणेश लोखंडे, तर समोरच्या बाजूनं सँडी धंद्रे. या दोन खेळाडूंच्या दरम्यान आपण पाहतोय आता मॅचला सुरुवात होते. आपण पाहतो षटक क्रमांक 2 ला महत्वपूर्ण मॅच आपण पाहतो. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज तयार गणेश लोखंडे. षटक क्रमांक 2 साठी दाबाला होते सुरुवात. पुढे एकदा हो यावेळेस रिव्हर्स पिचचा उलटा पुलटा चेंडू मात्र पाठवलाय. सँडी धंद्रेचे बॅट मोजून येतोय खणखणीत अजून एक चौकार 4 धावा. गोलंदाजावरती आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गणेश लोखंडे, वरती चौकार ठोकलाय संतोष धंद्रे. इथे मात्र आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा चौकाराच्या साह्याने लागल्या जातील. 21 धावा धावफलकावरती. सलामीची 2 बॅटर आपण पाहतो. मैदानामध्ये कमबॅक वापसी करणारी बॅटिंग सुरू आहे. हो यावेळेस मात्र पाहतोय सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा चेंडू पाठवलाय गणेश लोखंडेचा. सँडी धंद्रेला मात्र 4 धावा चौकारून घालताना आपण पाहतोय टीम. महत्वाचा झेल मैदानाच्या मध्ये सुटलाय. म्हणजे मित्रांनो आता सँडी धंद्रेला जिमनदार म्हणजे आता यमराजाच्या घरामध्ये डोकावून पाहिल्यासारखं झालंय. तिथे मात्र आता तुम्हाला सुट्टी मिळणार नाहीये. काहीतरी तो दंड करणार आहे. तुम्हाला काय दंड करेल तो पाहणं हे ज्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार गणेश लोखंडे. हो एक क्रॉस द बॅट न फटका खेळलाय. विशाल बांगर आहेत फेकी करताय. तिथे आपण पाहतो क्षेत्ररक्षकाकडे फेकी केलेली आहे. केवळ 1 धाब्याने धावफलकावरती पुढे वाढ होती. धावफलकावर धावा लागल्या जातील. 27 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या समवेत हा धावफलक मात्र इथे बनवलेला आहे. एक बाजूला सँडी धंद्रे, दुसऱ्या बाजूला विशाल बांगर. गोलंदाज तयार गणेश लोखंडे. क्रॉस दी बॅट ना आपण पाहतोय रिवर्स स्विचचा फटका खेळण्या प्रयत्न पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नसतील. अजून एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडूला बॅटरला उभं केलंय. तिथे मात्र आपण पाहतोय थांबवण्याचा प्रयत्न झालाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये एकही डॉट बॉल नाहीये. या षटकामध्ये केवळ 1 आलाय. म्हणजे 5 चेंडू झाले. शेवटचा 1 बॉल शिल्लक. यावेळेस शॉर्ट पिच होता. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू मात्र आपण पाहतोय अडवलाय जरूर. तिथे मात्र धावा येणार आहे. केवळ 1च धाव. या चुका ज्या झाल्यात ना मित्रांनो मैदानाच्या मध्ये त्या मात्र तुम्हाला शेवटच्या क्षणामध्ये सातत्यानं तिथे आपण पाहतोय टोक करताना पाहायला मिळणार आहे. निश्चित दुकान अगदी पाहिले तर जखम देताना पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. तिथे आपण पाहतोय धावफलकावरती धावा 2 षटकांमध्ये आल्यात. 28 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकात 11. म्हणजे या षटकामध्ये पाहिलं तर गोलंदाजानं थोडंसं धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम केलेलं आहे. पहिल्याच इनिंग अगदी पाहिलं तर पहिल्याच इनिंगला सुरुवात आणि पहिल्याच इनिंगच्या पहिल्या बॉलवरती सँडी धंद्रेने ठोकलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला मिड विकेटला. परंतु आता षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पाहतोय 3 साठी गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवा मित्रांनो, स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला वेळ वाचवा मित्रांनो, वेळ वाचवून आपल्याला महत्वाचं आहे. कारण यानंतर भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. वेळ मित्रांनो खूप खर्च करतात अंपायर सर. कॉल झेल झाल्यानंतर उशीर झाला त्याला आपण जबाबदार नसणार आहे याची नोंद घ्या. संघांना विनंती असणार आहे कारण आपल्याला सर्व सामने खेळण्याचे
6 षटकं खेळण्याची मुदत असणार आहे. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय ब्लॉक होल बद्दलच्या चेंडू आदळलाय, पायावरती आदळलाय. तिथे केवळ सन्मान झटक फटका खेळलाय सँडी झंझरेट, त्यावरती केवळ एकच धाबा आणि एक धाब्याने धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ होती. धावफलकावर धाबा लागल्या जातील 29 धाबा धावफलकावरती. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. समोरच्या बाजूनं विराज कामथे पहिला बॉल सुंदर पद्धतीने हाताळलाय. हो यावेळेस लाऊड अपील केलंय आणि तिथे मात्र आपण पाहतोय काय घडलंय. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला फलंदाज विशाल बांगर इथे मात्र होतोय झेलबाद, विकेटचं पतन. पहिल्या फलंदाजाला आपण पाहतोय इथे मात्र बॅक टू द पविलियन करण्यामध्ये गोलंदाजाला यश आले. विराज कामथे का अचूक टप्प्याचा चेंडू मात्र हाताळला. तिथे मात्र फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आले. आता नवीन बॅटर डगआउटच्या बाहेर आले तर आपल्याला पाहायला मिळतील. नाव देखील आपण पाहतोय स्कोर कार्डवरती लिहिले गेले. नाव आहे संतोष सावंत इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती अष्टपैलू रायझिंग स्टार ओव्हरचा खेळाडू आहे. ज्या चुका झाल्या मात्र आता त्या चुकांना पांघरून घालण्याचं काम, स्वतःच्या नावावरती तो विक्रम घडवण्याचं काम करतोय. निश्चित एक झेल सुटला या अगोदरच्या षटकामध्ये. तिथे मात्र तोच विकेट त्यानं मात्र मिळवलाय. पाठवले विशाल बांगरला आपण पाहतो ढगाउटला. गोलंदाज विराज कामथे पुन्हा एकदा तयार समोरच्या बाजूनं. षटक क्रमांक 3 साठी नवीन बॅटर आता आपल्याला पाहायला मिळतील. संतोष सावंत, नॉन स्ट्रायकरवरती संतोष धंद्रे. आज 2 संतोष समोर आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. हो यावेळेस मात्र हा पहिला बॉल संतोष सावंतला विराज कामतेचा खराब आलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा देऊन जाणारा चेंडू आपण पाहतोय. धावफलकावर धावा लागल्या जातील. 30 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आहे. काही चेंडू झालेत अजून देखील बैल तर 3 चेंडू झालेत. एक चेंडू खराब आलाय, 2 चेंडू चांगले आलेले आहेत. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता. तिथे मात्र आपण पाहतोय यष्टीरक्षक तिथे मात्र सुंदर पद्धतीने चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळालाय. परंतु धाव नसणार आहे. तिथे आपण पाहतोय धावफलकावरती धाबा तिथे मात्र आपण पाहतोय वाढल्या जातील. 30 धाबा धावफलकावरती. गोलंदाज तयार समोरच्या बाजूनं. विराज कामथे कमबॅक वापसी करतायत. हो यावेळेस आपण पाहतोय सुंदर फटका. धावबाची संधी डेंजर एंडला. फेकीला उशीर आहे. आज बेस्ती बॅक पाहायला मिळाली. म्हणजे तिथे आपण पाहतोय धावफलकावरती पुन्हा एकदा 1 धाब्याने वाढ होते. धावफलकावरती धाबा लागल्या जातील. 31 धाबा धावफलकावरती. एकडच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना पीजे इंडियन्स या संघाच्या नावावरती मित्रांनो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस उंच आहे, लांबी आहे का पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक दूरवरतून आले चेंडू मात्र तिथे निसटलेला आहे. सेल निसटलाय. चुका झाल्या जरूर, परंतु तिथे धावा येणार आहेत केवळ 2च आणि 2 धाब्याने धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. धावफलकावरती आकडे बदलले जातील. धावफलकावरती धावा लागल्या जातील. आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. 1 गडेच्या मोबदल्यामध्ये निश्चित आपण पाहतो या षटकामध्ये मोठे फटके इथे आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. हो यावेळेस सफल झाले. फ्रंट फूटला आले. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा चुकी करतायत आणि चेंडू मात्र दूरवरती पाठवलाय. सरळ सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे. षटकार धाबा. षटकाराबरोबर आपण पाहतो धावफलकावरती धावा लागल्या जातील. 39 धावा धावफलकावरती आल्यात. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉलमध्ये 39 आल्यात. उर्वरित आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 18 बॉलमध्ये आता धावा किती येतील पाहणं गरजेचं राहणार आहे. नवीन बॉल त्या पॉवर प्लेचा अगदी बैल तर आपण पाहतोय. चला वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचवून आपल्याला महत्वाचं आहे. तुम्ही टीम मीटिंग आणि जो काय ड्रिंक ब्रेक असेल तो लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. कारण पाहिलं तर आज दिवसभर भरपूर मॅचेस आहेत. म्हणजे त्या मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्याच आहेत. ज्या षटकं आपल्याला खेळवायची त्या षटकांमध्ये आपण खेळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. निश्चित पाहिलं तर थोडासा वेळ उशीर झाला तर आपण
षटकार मध्ये देखील बदल करू अशी आयोजक कमिटीकडून सूचना येतील आपल्याला काही वेळामध्ये. धावफलकावर धावा लागल्या पाहतोय 39 धावा धावफलकावरती 18 बॉल मध्ये आल्यात. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये चौथं घेऊन स्वतः संघ मालक आपल्याला बाल मिळतील. निरंजन नाना धंद्रे षटक क्रमांक 4 साठी. निश्चित पाहिलं तर आपल्या संघासाठी घेतलेली मेहनत खेळाडून निश्चित पाहतोय. आता गोलंदाजीमध्ये देखील थोडासा बदल करण्यात आलेला आहे. समीर शिंदे आलेत, समीर धंद्रे यांना आपण पाहतोय. समीर यांना आपण पाहतोय निश्चित बॅटिंग गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोरच्या बाजूने संतोष सावंत एशियनच्या पाठीमागे आपण निश्चित पाहतोय. गणेश लोखंडे आहे क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करतायत. चेंजेस बदलाव जरूर केले परंतु आता गोलंदाजाला धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम करावं लागेल. समोरच्या बाजूने बॅटर तयार संतोष सावंत. हो धीम्या गतीनं हातळलाय तो मात्र फटका खेळलाय. आपण पाहतो शॉर्ट पिच होता फटका खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये तिथे दुसऱ्या धावेला प्रयत्न केलाय. 2 धावा 2 धावेच्या साह्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय बदल होताना पाहायला मिळतोय. समीर धंद्रेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिला बॉल. निश्चित पाहिलं तर आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला संतोष सावंत यांचा परंतु चेंडू अगदी पाहिले तर परफेक्ट बॅटचा आणि बॉलचा संपर्क जरूर झालेला नाहीये. तिथे मात्र 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावेच्या साह्याने धावफलकावर धावा 41 धावा धावफलकावरती. हो यावेळेस आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्याची नियंत्रित असणारी गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाजाने केलेली आहे. पहिला बॉल 2 धाब्यांसाठी आला. दुसरा चेंडू मात्र तिथे आपण पाहतोय डॉट बॉल इथं पाहायला मिळतोय. समीर धंद्रे पुढे एकदा तयार. ओहो शॉर्ट पिच पुढे एकदम पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडूचा पाठलाग करताय. चेंडू मात्र तिथे फरार झालाय. सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे संतोष सावंतच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. आज आपण पाहतो मित्रांनो या स्पर्धेचा शेवटचा दिवस. ग्रँड फिनाले मेगा फायनल सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांच्या भेटीला येईलच परंतु आज पाहिलं तर कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2026 KPL चषक 2026 पर्व क्रमांक 12 मोठ्या थाटाबाटाने संपन्न होते. आयुष्य कमिटीने घेतलेले कष्ट मेहनत आणि त्या मेहनतीला मात्र इथं आपण पाहतोय यश येताना आणि त्यावरती पुन्हा एकदा अजून एक चौकार ठोकलाय संतोष सावंतच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. 49 धावा धावफलकावरती. एकाच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना पाहतोय PG इंडियन्स या संघाने मात्र बनवलेले आहेत परंतु आता गोलंदाजाला धावफलकावरती पुन्हा एकदा एक अचूक टप्प्याशी नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. हो यावेळेस आपण पाहतोय व्हाईट लाईनला पकडत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला. या चेंडूवरती मात्र बॅटरला उभं केलं संतोष सावंतला. या षटकामध्ये 2 चौकार 2 डॉट बॉल. एक चेंडूवरती 2 धावा म्हणजे धावफलकावरती आता गोलंदाजाने खर्च केला 5 चेंडूमध्ये 10 धावा. हो इथे पुन्हा लाईन लेंथ भरकटलेले चेंडू हाताळलेत म्हणजे धावफलकावरती आपण पाहतोय पुढे धावफलकावरती अतिरिक्त धावेने वाढ होते. धावफलक 50 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती आपण पाहतोय. हो यावेळेस पुन्हा एकदा सुरेख वा अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बाल मिळाली. निश्चितच 6 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 11 2 डॉट बॉल 2 चौकार 1 व्हाईट बॉल इथं बाल मिळाला. एका चेंडूवरती 2 धावा आहेत. शेवटचा चेंडू आपण पाहतो देखील मैदानाच्या मध्ये डॉट बॉल आलाय म्हणजे 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा बॅटिंग करत असताना PG इंडियन संघाने मात्र बनवल्यात 50 धावा. उर्वरित आता पाहिलं तर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मित्रांनो वेळ वाचवा. वेळ जो मात्र दिलेला आहे तो मात्र वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. त्या अगोदर जरी इनिंग संपली तरी आपल्यासाठी महत्वाचं राहणार आहे. हॅलो शौर्य रुद्र आणि HB रायडर्स टॉस उडवायचा आहे. आपल्या टीम दिसत नाहीये मैदानामध्ये.
चला वेळ वाचवतो मित्रांनो. गुरुजी आता षटक क्रमांक 5 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आता नितीश संघ मालकांनी हातामध्ये चेंडू घेतलेला आहे. निरंजन नाना धंद्रे आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. परंतु आता या षटकामध्ये धावफलक कितपत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल आता पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आले. समोरच्या बाजूला बॅटर आपल्याला पाहायला मिळतील संतोष धंद्रे, नॉन स्ट्रायकरवरती संतोष सावंत. या जोडीला आपण पाहतोय. परंतु आता प्रयत्न कोण करेल आणि प्रयत्नांना कोणाच्या यश येणार आहे. इथे गोलंदाज आपण पाहतोय निरंजन नाना धंद्रे. क्षेत्ररक्षणाची सजावट, क्षेत्ररक्षणाची हॅलो गोलंदाज तयार फटक एकदम पाहतोय षटक क्रमांक 5 साठी. वेळ वाचवा. ओ यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. पाठमोरा चेंडू पकडण्याचा प्रयत्न झालाय आणि त्या चुका मात्र पूर्ण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय. तिथे म्हणजे धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक मात्र वाढेल. धावफलकावरती धावा 52 धावा धावफलकावरती आल्यात. ज्या चुका झाल्यात आपण पाहतो मैदानाच्या मध्ये त्या चुका मात्र आता सावरणं गरजेचं आहे. वेळ वाचवून आपल्याला पोंबले बंधू आपण या ठिकाणी संपर्क करा. एका माईकचा थोडा प्रॉब्लेम होतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार निरंजन नाना धंद्रे. समोरच्या बाजूला बॅटरला जेवण आहे. संधीचं सोनं करेल का. आतापर्यंत 3 कॅचेस सुटलेले आहेत. हो इथे मात्र आपण पाहतोय फ्रंट फुटला आले. जरूर फटका खेळला की आप शोधलाय, जागा बनवली. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती येत आहेत. फंबल झाले चेंडू मात्र पुला खालून पाणी. चेंडू जातोय फरार. सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतोय. संतोष चंद्रच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. 4 धाब्याच्या साह्यानं धावफलकावरती आपण पाहतोय आकडे बदलत आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातील आपण पाहतोय. 56 धावा धावफलकावरती. एकेच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय निश्चितच सलामीचा बॅटर विशाल बांगर बाद झाल्यानंतर डाव सांभाळण्याचं काम केलेलं आहे या 2 खेळाडूंनी. हो रिव्हर्स स्विचचा फटका खेळण्या प्रयत्न तिथे आपण पाहतोय. आणि तिथे काय घडलंय मैदानाच्या मध्ये मुख्य बंद खेळवत आहेत. फलंदाज आहे बाद. जरूर आपल्याला पंतांनी डिसिजन दिलेला आहे. अंपायरचं डिसिजन काय आहे कळवणं गरजेचं आहे. OUT फलंदाज मोठा बॅटर मैदानाच्या मध्ये बाद होताना पाहायला मिळतोय संतोष धंद्रे. विकेटचं पत्र होतं आपल्याला पाहायला मिळालं. नितीन बैलतरम पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं संकट निर्माण होईल जरूर, परंतु धावफलक तर बनवलेला आहे. 56 धावा धावफलकावरती आल्यात. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅटर आता मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. गणेश बांगर आलेत.
वैयक्तिक 37 धाब्यांवरती बाद होताना बाल मिळाला. आपण पाहतो बॅटर संतोष धंद्रे यांना. तिथंच 3 जीवनदान असणारा खेळाडू. इथे मात्र आता शेवटच्या काही चेंडूंमध्ये त्याला डगआउटच्या रस्त्यानं पाठवण्यामध्ये यश आलं. स्वतः संघ मालक निरंजन नाना धंद्रे गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. धावफलकावर धाबा आल्यात 56 धाबा. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानामध्ये दाखल होत आहेत. गणेश बांगर समोरचा बाजूला बॅटर तयार. वेळ वाचवा मित्रांनो, स्पीडअप करणं महत्वाचं आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूला आणि प्रत्येक षटकाला जर क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असाल, वेळ घेत असाल तर पुढील मॅच साठी उशीर होतोय. व्हाईट बॉल आलाय, खराब चेंडू. अतिरिक्त धावा धावफलकावरती आपण पाहतो. धावफलक मात्र वाढेल 57 धावा धावफलकावरती. स्पर्धेच्या निमित्तानं शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय राजेंद्र दादा बुरुड साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत. वेळ वाचवा मित्रांनो. पुन्हा एकदा पाहतोय धावफलकावरती नजर टाकूया. धावफलकावर धावा 57 धावा धावफलकावरती आल्यात. हो यावेळेसचा बॉल इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू मात्र पाठवलाय सरळ खेळाडू कक्षाच्या डोक्यावरून ठोकलाय. खणखणीत षटकारचा धावा. गणेश बांगर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आल्या आल्या जसं काय वाटलं मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलेत आणि षटकार ठोकलाय आल्या आल्या. एक षटकाराबरोबर धावफलकावर धावा लागल्या जातील आपण पाहतोय. 63 धावा धावफलकावरती बॅटिंग करणारी टीमच्या नावावरती पीजी इंडियन्स या टीमला आपण पाहतोय. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. फटका खेळलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर तिथं. दुसऱ्या धावेला कॉल होतोय. कॉल मिस कॉल. तिथे मात्र नकार आलाय. म्हणजे एकच धाव आणि एक धावे धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. धावफलकावर धावा लागल्या जातील 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहतोय. पाचव्या षटकाला आपण पाहतोय प्रारंभ आणि 5व्या षटकातील आता काही चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस शॉर्ट पिच होता. बॅक टू द बॉलर खेळलाय. तिथं आपण पाहतोय संतोष सावंतच्या बॅटमधून धाव नसणारा षटक संपलं जाईल. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 5व्या क्रमांकाचं 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा आल्यात 64 धावा. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकामध्ये 11, चौथ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय 11 धावा आहेत. 14 धावा तिसऱ्या षटकात देखील आपण पाहतोय. चौथ्या षटकात 11 आहेत. 5व्या षटकात 14 आहेत. म्हणजे शेवटचं एक षटक शिल्लक आहे आणि त्या शेवटच्या षटकामध्ये आता धावा किती येतील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. 64 जर आल्यात. मोठं धावफलक तगडा धावफलक बनवलेला आहे. परंतु आता पाहिलं तर आता शेवटच्या षटकामध्ये स्लॉगर डेथवर मध्ये कोणाच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी असेल. गोलंदाजच्या ट्रॅकवरती रोहन शिंदे आपण पाहतोय. परंतु समोरच्या बाजूला आता गणेश बांगर आणि संतोष सावंत या जोडीला आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंच पप्पू भोईर सर, मुख्य पंच संजय मुकणे सरांना आपण पाहतोय. तिसरे पंच आपण पाहतोय आपल्या आज दिवसभरासमोर आपल्या समोर जोडले जातील सतीश गाभारी सर आहेत. चला वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचवून आपल्याला महत्वाचा आहे गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक 6 घेऊन गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाव आहे रोहन शिंदे. वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचवून आपल्याला महत्वाचं आहे. हो यावेळेसचा चेंडू होता समोरच्या बाजूला आल्या आल्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. पहिला बॉल तिथे रोहन शिंदेचा मात्र पाठवलाय सरळ षटकार धावा. 6 धावेला मात्र पुन्हा एकदा धावफलकामध्ये आता वाढ होते. जी बॅटिंग आपण पाहतोय संतोष धंद्रेने मैदानाच्या मध्ये केली तीच बॅटिंग मैदानाच्या मध्ये करतोय गणेश बांगर. 2 षटकार त्याने ठोकलेत. एक सिंगल घेतलेली आहे. म्हणजे 13 धावा वैयक्तिक बनवलेल्या आहेत. हो यावेळेस फुल टॉस कॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर मध्ये. जरूर फेकी येईपर्यंत आपण पाहतो. दुसऱ्या धावेला कॉल फेकी अप्रतिम. वा म्हणजे 2 धाबा तर आल्या परंतु 2 धाब्यांपासून तुम्ही बॅटिंग करणाऱ्या टीमला पीजी इंडियन संघाला रोखू शकत नसणार आहेत. 2 धाबे धावफलकावर धावा लागल्या जातील. आपण पाहतोय 72 धावा धावफलकावरती. 72 लॉस ऑन 2 विकेट्स.
पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र पाठवलाय गणेश बांगर ऑन फायर. चेंडू पाठवला मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार. यानंतरची होणारी मॅच आपण पाहतो ज्यावेळेस सामन्याचा टॉस सुरू होतोय. एक बाजूनं HB रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे शौर्य रुद्र सनरायझर्स. या टीमला पुकार आहे टॉस साठी या. हो यावेळेस आपण पाहतोय अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू होता. अगदी पाहिलं तर पायावरती टाकलाय गोलंदाजानं. रोहन शिंदेला आपण पाहतो इथे गोलंदाजच्या ट्रॅकवरती. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आले. 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 1 डॉट बॉल आहे म्हणजे 4 चेंडू झालेत. 4 चेंडूमध्ये धावा आल्यात 14. शेवटचे 2 बॉल या इनिंग मध्ये आपण पाहतोय. हो यावेळी मात्र बॅटशातील कडा क्षेत्ररक्षक आहेत. वा यष्टीरक्षकानं मात्र आपलं काम पूर्ण केलेलं आहे. चेंडूला फील्ड केले तिथे धाव डसेल. अजून 1 डॉट बॉल. 1 निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा बॉल या इनिंग मधील. आता गणेश बांगर इथे कशा पद्धतीनं फटकेबाजी करेल शेवटच्या बॉलवरती काय प्रत्युत्तर असेल. हो यावेळेस आपण पाहतोय बॅटशील लिडिंग एज टेकन अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज गणेश बांगर या चेंडूवरती मात्र होतोय झेलबाद. 3 चेंडू मात्र तिथे सुरेख आलेत आणि धावफलकावर धावा लागल्या. तिला पाहतोय 36 बॉल मध्ये आल्यात 78 धावा आणि विजयासाठी मात्र आता बनवायचे आहेत एंडी लाईन संघाला 36 बॉल आणि विजयासाठी धावा 79 धावांचं मोठं आव्हान इथे मात्र पूर्ण करावं लागणार आहे. थँक्यू. पहिली इनिंग पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमने एक मोठा तगडा धावफलक बनवलेला आहे. जिथे पाहतोय आपण पाहतोय कुडे गावाला बिलॉंग करणारी एक अभिमानाची स्वाभिमानाची क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस यासाठीच केला होता अट्टास की हा शेवटचा दिस गोड व्हावा आणि या शेवटच्या दिवसातील आपण पाहतोय लीग पद्धतीतील सामना आपण अजून देखील आपण पाहतो. यानंतर सामना होणार आहे. एक बाजूनं HB रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय शौर्य रुद्र सनरायझर्स. चला कॅप्टन आलेत का टॉस साठी. या लवकर टॉस करण्यासाठी आपण पाहतो टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय आणि जशी इनिंग पहिली संपलेली आहे. पहिली इनिंग संपली. पहिला डाव संपलेला आहे आणि दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 79. त्यानंतर आपण पाहतोय त्या धावा कशा बनल्या जातील हे ऐकण्यासाठी सविस्तर वृत्त ऐकण्यासाठी आपण पाहतोय जाऊयात. आपल्या समवेत गेले 2 दिवस जॉईंट होत आहेत. तिसऱ्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतील. ज्यांनी सलग 5 वर्ष या स्पर्धेमध्ये समालोचन केलेलं आहे ते आमचे सहकारी समालोचक मित्र आदरणीय विजयजी केदारी सर. या सर आपलं मायक्रोवरती स्वागत आहे. टॉस उनवण्यासाठी संतोष दादा दंद्रे आपल्याला विनंती आहे की आपण HB रायडर्स आणि शौर्य रुद्र सनरायझर्स यांची नाणेफेक करण्यासाठी पवेलियनकडे जमायचंय. तसेच शौर्य रुद्र संघाचे जे खेळाडू आहेत संघ मालकाच्या वतीने विनंती आहे की सर्वांनी पवेलियनकडे यायचं आहे. माही रुपेश इतर सर्व सहकारी. चला या टॉस या ठिकाणी संपन्न आपण पाहतोय करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकर लवकर टॉस साठी या आणि आज बरोबर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे ह्याची नोंद घ्या. विनंती असेल चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटिंग करणारी टीम 2 सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठलाग करायचा आहे. चेंडू शिल्लक अगदी पाहिलं तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 36 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 79 धावा धावफलकावरती. चला वेळ वाचवा मित्रांनो. बॅटिंग करणारी टीम चला स्पीडअप करा लवकर लवकर या मैदानाच्या मध्ये. अगदी दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला आपण पाहतोय सुरुवात होते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिलं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज खंडू धंद्रे षटक क्रमांक 1 साठी अंबातो संघनायकाने दाखवलेले विश्वास, संघ मालिकेने ठेवलेला एक विश्वास अंबातो आता कितपत पूर्ण करेल. गोलंदाजीच्या माध्यमातून खंडू धंद्रे षटक क्रमांक 1 साठी. तर स्ट्राईक नंबरचे बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय गणेश लोखंडे आणि त्यांच्या सोबतीला त्यांच्या साथीदार पहिला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहन शिंदे. डावाल होते सुरुवात, वेळ वाचवा मित्रांनो, खूप उशीर होतोय. नाणेफेकीचा कोल आपण पाहतो मुख्य व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी मान्यवरांची शुभास्थ केला जातोय. येथे गणेशदादा लोखंडे आणि त्यांच्या समवेत शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय राजेंद्र दादा बुरुड यांच्या शुभास्थ या ठिकाणी टॉस संपन्न झालेला. नाणेफेकीचा कौल जिंकलाय HB रायडर संघाने. तुमचा निर्णय कळवा, डिसिजन कळवा. सोमनाथ सर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय प्रतिस्पर्धी विरोधी संघाला. डावाला सुरुवात. हो यावेळेस समोरच्या बाजूने आक्रमण, चेंडू मात्र एक टप्पा के क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचलाय. दुसऱ्या धाब्याला कॉल, धावांची संधी तिथे मात्र पाहतोय 2 धावा सक्सेस. HB रायडर संघाने मात्र पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय शौर्य रुद्र सनरायझर संघाला. दोन्ही टीमला मात्र पुढील मॅचसाठी शुभेच्छा. जाऊयात मैदानाच्या मध्ये पाहतो धावफलकावर धावा लागल्यातील 2 धावा. खंडू धंद्रे मात्र षटक क्रमांक 1 साठी मैदानाच्या मध्ये आक्रमक गोलंदाजी करेल. ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 20,000 रुपयाचं प्राइज, द्वितीय क्रमांकाचं प्राइज यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्या आदरणीय गणेशदादा अशोक धंद्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं. आपल्या मनापासून मनपूर्वक स्वागत. साई श्रद्धा क्रिकेट क्लब कुडे बुद्रुक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत. यावेळेस भन्नाट वेगानं चेंडू हाताळलाय, तो चेंडू मात्र इथे मैदानाच्या मध्ये डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आलाय. हो यावेळेस आपण पाहतोय फटाक जाम पाहतोय अप्रतिम अंगभेदक महाराष्ट्र शरीराचा भेद घेणारा चेंडू आपण पाहतोय. पहिली इनिंग पिलेला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलं षटक आपण पाहतोय सुरू आहे. 3 चेंडू डॉट बॉल आले लागोपाठचे आणि पुढील समालोचन ऐकण्यासाठी जाऊयात विजय केदारी सर. थँक्यू. जातो आपण मॅचच्या दिशेनं. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. यावेळेसचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, बॉल सीमारेखेच्या बाहेर आहे, षटकार 6 धावा. आतापर्यंत मला वाटतं एनडी लायन्सनं एकही सामना जिंकलेला नाहीये, पण गतवर्षीचा प्रवास एनडी लायन्सचा असाच होता. निरंजन धंद्रे यांच्या टीमचा गतवर्षी मला वाटतं सलगचे 2 सामने पराभूत झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये 100+ धावा ठोकणारा एनडी लायन्स संघ आपण पाहिला होता. या वर्षामध्ये आपण पाहतो कशा प्रकारची कामगिरी केली जाईल 12व्या सरावामध्ये. जातो आपण मॅचच्या दिशेनं. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहन आणि गणेश ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज सज्ज होतील. खंडू धंद्रे गोलंदाजी मार्गवरती, पंचांकडे अपील, नॉट आउटचा इशारा आणि पहा धाव येणार नाही. गणेश डावखुऱ्या शैलीचा नामवंत खेळाडू आणि 5 षटक क्रमांक मैदानावरती 1 संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आपण या ठिकाणी पाहतो. अनेक मान्यवरांची उपस्थिती या दिशामध्ये आपण पाहतो. ऑर्गनायझर कमिटीमध्ये ज्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे, दिनेशजी धंद्रे असतील, उल्हासजी पोखरकर, या सर्वांचं विशेष आम्ही कौतुक करू आणि कौतुक व्हायला हवं. एक नामवंत स्पर्धा उभी करणं तितकं सोपं नाही, ऑर्गनाईज करणं तितकं सोपं नाही. आणि पहा या ऑर्गनायझर कमिटीनं भरपूर मेहनत घेत असताना या वर्षामध्ये नवीन बदल घेऊन ही स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आली आहे. पप्पू भोईर जातो पण मॅचच्या दिशेनं. सामना रंगतदार होईल यातील मात्र शंका नाहीये. पहिले षटक जेमतेम जर आपण विचार केला तर 8 धाव्यांचं येताना पाहायला मिळालं. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत.
सागर धंद्रे गोलंदाजी मार्कवरती येतील. कशा प्रकारची कामगिरी केली जाते मला वाटतं पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतो. इमर्जिंग स्टार आहे आणि तो आता कशा प्रकारची कामगिरी करतो याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अनिलजी गोपाळे एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते. अनिलजी गोपाळे अमोलजी कामते यांच्या मालकीची टीम अर्थातच पीजी इंडियन्स. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो निरंजना धंद्रे अर्थातच एनडी लायन्स. सातत्यानं या वर्षामध्ये आपण पाहतो एक आगळा वेगळा इतिहास आहे. आखो टप्प्याचा बॉल शॉर्ट पिच होता. गुड लेंथ वरून उचली घेणारा चेंडू 1 ऑफ दी ओव्हर हेच सांगत असताना पंच या बॉलला मला वाटतं आता वाईट बॉल घोषित करतायत. खरं तर डोक्यावरून चेंडू जाताना पाहायला मिळाला. बाउन्सर तुम्ही कुठपर्यंत हाताळू शकता यासाठी देखील भरपूर नियम आहेत. खांद्याच्या लेवलला मानेच्या लेवलला तुम्ही बाउन्सर टाकू शकता. डोक्याच्या वरती जर चेंडू जात असेल तर पंच वाईट बॉल घोषित करतायत आणि हाच डिसिजन विशेष कौतुक करेल पप्पू भोईर सरांचा. भरपूर चांगला कॉल. या बेटचा बॉल परत एकदा बिग हिट केलाय समोर सडक पे कडक बेधडक आला आणखीन एक धमाका 6 धावा षटकार. डीजे ऑपरेटर मंडप सिस्टीम आले. पाच स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सागर कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आखो टप्प्याचा बॉल कट केला दिशा दिली बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक दूर आणि बॉल न काढलाय दूर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. येतोय आणखीन एक दिमागदार शानदार टोला. रोहन ऑन फायर नाव चौकार. जबरदस्त बॅटिंग ची मात्र मैदानावरती पाहायला मिळते. सध्याच्या घडीला सकाळचं सत्र गाजवतायत रोहन आणि सलामीच्या जोडीनं काय सलामी दिली आहे हे वैशिष्ट्य राहिले निरंजना धंद्रे यांच्या टीमचं. गेल्या 3 वर्षांमध्ये आपण पाहतो सलगचे 2 सामने पराभूत होत आहेत आणि तिसऱ्या सामन्यामध्ये काय कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. इथे तीच परिस्थिती परत एकदा आहे. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपण पाहतो. सलामीच्या जोडीच्या माध्यमातून सागर धंद्रे सज्ज होत आहेत. या बेटचा बॉल परत एकदा पुल केला. बॉल हवेत कॅच. एक धावेतीय दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा गजर होईल. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. विठ्ठलजी लोखंडे त्यामध्ये नामदेवजी पोखरकर त्याचबरोबर दत्तूशेठ पोखरकर आदरणीय सचिनजी जाधव शिवाशेठ मेदगे आणि त्याचबरोबर काळोरामजी मेटल हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. तमाम मान्यवरांचं कुडे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा दिशा दिली. परत एकदा रोहनचा एक चांगला क्लास दर्जा इथे दाखवतायत आणि पहा एक अद्भुत स्ट्रोक. 2 धावा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. रोहनचं कौतुक व्हायला हवं. क्लासिकल बॅटिंग या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. सर्वांना जर पाहिलं तर अगदी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी ची मात्र आपल्याला पाहायला मिळते. किरणजी कामते 2 सामने जिंकून 1 सामना पराभूत आहेत. के फायटर्स म्हणजे पहा आज दिवसभरामध्ये भरपूर घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. शॉर्ट पिच बॉल परत एकदा दिशा दिली. आउटफील्ड वेगवान बॉल नाही थांबणार. सरळ चेंडू डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. रोहन यांच्या बॅट मधून आणखीन एक हल्ला सागर धंद्रे यांच्यावरती आलाय 4. काय बॅटिंग केली आहे. जबरदस्त बॅटिंग. रन्स झालेले आहेत 27. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं जे आता संपलेलं आहे आणि 1 बॉल मला वाटतं शिल्लक आहे. अंतिम बॉल पाहायचे कशा प्रकारचा असेल. गुड लेंथ वरचे चेंडू आपण पाहतो सहज ढकलले जात आहेत आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये रूम दिला जातो. तिकडे जास्त धावा येताना पाहायला मिळत आहेत. रोहनचा हा खर तर क्लास आहे. दर्जा या खेळाडूकडे गुणवत्ता ठासून भरलेला रोहन मैदानावरती आहे. सागर गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल आपण पाहतो लाईन आणि लेंथ इथे पाहावी लागेल. कुठली छेडछाड केलेली नाहीये. बॉल आला तसा सोडून दिला. सागर इथे कमबॅक करताना पाहायला मिळतात. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 27 धावा या ठिकाणी आपण पाहतो. पुढे बुद्रुक प्रीमियर लीग साई श्रद्धा क्रिकेट संघाचं एक जबरदस्त आयोजन. यावर्षी ऑर्गनायझर कमिटीमध्ये महत्वाची भूमिका ज्यांची राहिलेली आहे विशेष आहे त्यांचं कौतुक व्हायला हवं. डीडी अर्थातच दिनेश दादा धंद्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. उल्हासजी पोखरकर असतील. विशेषतः दोन्ही मान्यवरांचं कौतुक व्हायला हवं. दोन्ही ऑर्गनायझरचं कौतुक व्हायला हवं. एक दैदिप्यमान देखना सोहळा तुमच्या आमच्या सर्वांसमोर आहे.
टीम मीटिंग्स या ठिकाणी होताना पाहायला मिळते. थोडासा वेळ आपण कमी घ्यायचा आहे, विनंती आहे. मला वाटतं ज्यांची मला वाटतं या स्पर्धेसाठी देणगी देणं बाकी आहे त्यांना विनंती आहे की आपण उल्हासजी पोकरकर यांच्याकडे लगेच संपर्क करा. जातो आपण मॅचच्या दिशेनं. तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यातून उभी राहिलेली क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते आणि सर्वांना एकत्रित करणारी ही क्रीडा स्पर्धा, एकतेचं प्रतीक देणारी क्रीडा स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आहे. आज आपण पाहतो कुडे गावाची शान, कुडे गावाचा अभिमान, कुडे गावाचा स्वाभिमान, ज्वलंत आणि जिवंत एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच काय, कुडे बुद्रुक प्रीमियर लीग. खेड तालुका आणि खेड तालुक्याच्या पश्चिम विभागातील एक महत्वाचं गाव म्हणून ज्या गावाची ओळख, सांस्कृतिक वसा आणि वारसा लाभलेलं एक आदर्श गाव आणि त्याचबरोबर विचार जर आपण केला तर एक प्रतिष्ठित गाव म्हणून ज्या गावाची ओळख आहे. अनेक शासकीय पुरस्कार या गावांना अलीकडे जिंकलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण अजून एक विचार केला तर वारकरी संप्रदायातलं एक महत्वाचं गाव, संतांची भूमी म्हणून या गावाची ओळख आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो एक क्रिकेटच्या माध्यमातून देखील या गावाने एक विशिष्ट उंची गाठलेली आहे. गेल्या 11 वर्षांचा प्रवास 12व्या वर्षामध्ये शेवटच्या दिवसामध्ये आलाय. आणि यावर्षी ऑर्गनाइज कमिटीचं विशेष आम्ही आभार मानू. अर्थातच आमचे दिनेश दादा धंद्रे असतील आणि त्यांचे संपूर्ण टीम, काय जबरदस्त ऑर्गनायझेशन या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर आपण पाहतो प्रत्येक गोष्टीवरती बारीक ना बारीक लक्ष दिलेलं आहे. दिनेश धंद्रे यांचा मायक्रो प्लॅन आपण पाहू शकतो. यावेळेचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, गुड लेंथ वरून उचली घेताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सँटीचे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. सँटी कशा प्रकारची कामगिरी करतील, नामवंत खेळाडू, अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, व्यावसायिक क्रिकेट देखील भरपूर खेळलेला आहे, अनुभवाची कमी नाहीये सँटीकडे. पहिलाच बॉल त्यानं सुंदर हाताळला. पण एका बाजूनं गणेश यांना आपण पाहतो, डावखुऱ्या शैलीचे एक नामवंत खेळाडू, ते कशा प्रकारची कामगिरी करतायत हे आपल्याला पाहायचंय. पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ साठी काय पंचांचा डिसिजन काय येतो, ओव्हर दी टॉप हेड काय डिसिजन येईल. डोक्यावरून जर चेंडू जात असेल तर तिथे हा चेंडू अवांतर असेल, पाहायचं पंचांचा तोच डिसिजन. सध्याच्या घडीला चर्चा देखील होताना पाहायला मिळते. काय डिसिजन पप्पू सर, डिसिजन काय? वाईट बॉल, यावेळेचा बॉल पुल केला, टायमिंग नाही झालं. ओ हो, झेल सुटलाय, कॅच छूटा, गेंदबाज का दिल भी टूटा और उस पर एक रन भी लूटा. एक मिनिट फक्त. मागचा बॉल वाईड आहे का? पाच संघाची धावा संख्या धावफलकावरती वाढताना पाहायला मिळते. 29 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. सँटी सध्याच्या घडीला प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. पण समोर सिक्सर किंग काय करामत करेल. रोहन स्ट्राइक एंडला गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल थोडासा खाली राहिला आणि 5 चेंडू सर्व विकेट किपरच्या दिशेने येताना पाहायला मिळाला. सँटी सध्याच्या घडीला वेगावरती स्वार होत असताना चांगली लाईन आणि लेंथ ठेवत आहेत आणि 5 सातत्यानं ऑफ स्टंपच्या बाहेर उचली घेणारे चेंडू. पुन्हा एक चेंडू या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतो. धावफलकावरती 29 धावा आहेत आणि लक्ष जर आपण पाहिलं तर टार्गेट इथे सेट केलेलं आहे 79 धाव्यांचं. पुन्हा एकदा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर, अतिरिक्त 1 धाव येताना पाहायला मिळेल. थोडंसं लांबलेलं षटक, कधी मॅच या बाजूला कधी मॅच त्या बाजूला, सामना रंगतदार होणार यातील मात्र शंका नाहीये. कारण एका बाजून आपण पाहतो एक मातब्बर खेळाडू रोहन आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूने सँटी तितकेच नामवंत खेळाडू आहेत. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, बॅकवर्ड पॉइंट मध्ये ढकलला हा चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात वेगाने, सुंदर क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सिंगल बरोबरच स्कोर कार्ड आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा संख्येचा विचार जर आपण केला तर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 31. भरपूर चांगलं क्रिकेट गेल्या 2 दिवस. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं महेश शिंदे अक्षरशः या मैदानावरती ढगफुटीसारखा बरसला. 6 बॉल 6 षटका ठोकण्याचा विक्रम केला. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो परत एकदा दिवस बदललेला आहे, बरंच काय नवीन घेऊन आलाय सँटी.
आकू टप्प्याचा बॉल पुल केला, शॉर्ट पिच होता, टप्प्यात आला की इथे कार्यक्रम होतोच. आता फलंदाजाचा कार्यक्रम इथे झालेला आहे. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. सागर गोलंदाजी मागडी राहिली आणि पहा इथे कॅच घेऊन पहिली विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतात. मागचा झेल मला वाटतं सागर कडून निसटला होता. त्यात 5 सुंदर झेल आता इथे घेताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची भिंत ओळखली जात आहेत पीजी इंडियनची. अनिल शेठ गोपाळे यांच्या मालकीचा संघ सध्याच्या घडीला सेलिब्रेशन करत असताना एनडी लायन्सला बसलेला हा मोठा धक्का आपण मैदानावरती पाहतो. संघाची धावसंख्या 31 धावसंख्येवरती आहे. 79 धावांचं टार्गेट इथे सेट आहे. पहा विकेट येताना पाहायला मिळते. पहिला अडसर या ठिकाणी दूर केला. नवीन फलंदाज तितकाच नामवंत खेळाडू समीर धंद्रे मैदानावरती दाखल होतील. जितका शांत आहे तितकाच आक्रमक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सँटी एक सफलता हाताला लागली आहे. या षटकाचा लास्ट बॉल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पीजी इंडियन सध्याच्या घडीला 2 सामने जिंकत असताना या मॅच मध्ये परत एकदा वर्चस्व गाजवेल. तर टीम मीटिंग्स घेऊ नका, वेळ तुम्ही खर्च करू नका विनंती आहे. आज 8 सामने आहेत आपल्याला आणि पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतो. 5 स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 31 या धावसंख्येवरती मोठा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. गणेशचे मात्र बाद झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. सँटीची वेगवान गोलंदाजी आपण मैदानावरती पाहिली आहे. षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्येचा विचार जर आपण केला 31 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड होते आहेत. लक्ष 18 बॉल 48. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग विशेष संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर कमिटीचं कौतुक व्हायला हवं. ज्या प्रकारचे स्पर्धा या ठिकाणी उभी केली आहे, ज्या प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं, भरपूर चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतो. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंना संघटित करणारे एकमात्र स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा 3 दिवसांची, चर्चा वर्षभराची अशी असणारी ही क्रीडा स्पर्धा. टीम मीटिंग्स घेऊ नका विनंती आहे. प्रतिषटक तुम्ही टीम मीटिंग्स घेऊ नका. तुमचा टायमर इथे सेट आहे. त्यामुळे आपण जर वेळ वाया घालवत असाल तर तुम्हाला माहित आहे एका खेळाडूची पेनल्टी लागू शकते आणि हा देखील एक मोठा तोटा होऊ शकतो पीजी इंडियन्सला. त्यामुळं मी पुन्हा पुन्हा सूचना करतो, तुम्ही मैदानावरती कुठलाही व्यर्थ वेळ घेऊ नका. कालच्या दिवसामध्ये आपण 18 पन्नासचा सामना पाहिला होता. आज 18 बॉल 48. कालच्या दिवसामध्ये महेश शिंदेनं काय सुंदर बॅटिंग केली होती. अगदी एक हातानं सामना ओढून आणला होता. 5 चेंडू राखून 18 बॉल 50 ची मॅच संपवण्याची ताकद त्याच्यामध्ये आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली. पण आज खरं तर परत एकदा ती कामगिरी आता मैदानावरती रोहन आणि समीर धंद्रेला करावी लागेल. गोलंदाजीत थोडंसं परिवर्तन. आणखीन एक वेगवान गोलंदाज इमर्जिंग स्टार गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहे. झेल सुंदर घेतलाय. सागरचं मागचं षटक थोडंसं मागणं होतं 19 धावेंचं, पण या षटकामध्ये पाहायचंय काय करामत केली जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट केला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय रोहनच्या बॅट मधून मोठा तडाखा. बिग हिट, सिक्सर. 6 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. 6 धाव्यांच्या मदतीनं टीमची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 37 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. हेच सांगत असताना कालचा दिवस आपण पाहिला होता D3 स्टार संघाचा. मला वाटतं महेश शिंदे कालच्या दिवसामध्ये 18 बॉल 48 ची आवश्यकता असताना 50 ची आवश्यकता असताना मला वाटतं 5 चेंडू राखून सामना संपवण्याची ताकद त्याच्यामध्ये आपण पाहिली. पण आजच्या दिवसामध्ये रोहन देखील तीच कामगिरी करतायत. सागर खोलवर टप्प्याचा बॉल. ड्राईव्ह आलाय 4. संघर्षाचा शंकनाट, टाळ्यांचा गजर होईल एनडी लायन्स मध्ये. रोहन आता बरसतायत. चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. रोहन शिंदे भरपूर चांगली बॅटिंग. कालचा दिवस जर आपण पाहिला तर मला वाटतं कालच्या दिवसामध्ये त्यांचा वाढदिवस देखील होता.
आणि आजच्या दिवसामध्ये सुंदर बॅटिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. 41 धावा धाबलकावरती. बॅकफुटला गेले, जागा बनवायची तिथे चेंडू डॉट लाईन आणि लेंथ सटीक निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. 41 झालेले आहेत. 79 धावांचा पाठलाग करत असताना मॅच आली 38 वरती. गोलंदाज सज्ज होत आहेत. सागर लाईन आणि लेंथ इथे बिघडली आहे. अवांतर चेंडू येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचते. एनडी लायन्स निरंजन धंद्रे, दुसऱ्या बाजूने अनिल शेठ गोपाळे यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते. दोन प्रतिष्ठित संघ मालकांमध्ये लढत आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय गोलंदाज. बॅक टू बॅक हा चेंडू आपण पाहतो. पुन्हा एक डॉट, परत एक निर्धाव चेंडू. बॅट्समन रिच टू बॉल. मागचा पाय जर पुढे येत असेल तर हा चेंडू निर्धावच घोषित केला जाईल. अतिशय दक्ष पंचांची कामगिरी इथे आपल्याला पाहायला मिळते. 5 धाबलकावरती धावांचा विचार जर केला तर 42, 37 धावा अपेक्षित आहेत मॅचला जिंकण्यासाठी. परत एकदा हा टोला आपण पाहतो उंच गेलाय आणि लांब गेलाय. सडक पे कडक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. मॅच एनडी लायन्स देखील सोडणार नाही आणि दुसऱ्या बाजूने पीजी इंडियन्स देखील थांबणार नाही. या दोन मातब्बर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत आहे. आज आपण पाहतो दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण आतापर्यंत मला वाटतं एनडी लायन्सने एकही सामना जिंकलेला नाहीये. त्यांना विजय काय माहीत नाही, पण दुसऱ्या बाजूने आतापर्यंत एकही सामना पराभूत नाही. पीजी इंडियन्स म्हणजे दोन्ही मातब्बर संघ आहेत. कट टू कट, बेस्ट विरुद्ध बेस्ट. D3 स्टार ऑलरेडी सुपर 4 मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. कालच्या दिवसभरामध्ये आतापर्यंत मला वाटतं 3 सामने जिंकत जो मात्र पहिला संघ ठरला सुपर 4 मध्ये. जागा त्यांनी बनवली. यावेळेचा बॉल अक्रॉस द बॅट खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळतीये. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा आहेत. सागर पुन्हा एकदा थोडासा महागडा राहिलाय. काही चेंडू सागरने निर्णायक हाताळले खरे, पण काही चेंडूमध्ये आक्रमण पाहायला मिळालं. याचबरोबर आपण पाहतो 4 षटकांचा खेळ संपतो. 50 धावा धाबलकावरती. शेवटचे 12 चेंडू 29 धावेंची आवश्यकता. ऑटो मॅच, जबरदस्त सामना तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. तर स्ट्रॅटेजिक डीजे टाइम आउट या स्पर्धेच्या माध्यमातून जो मात्र संपन्न होईल आणि ड्रिंक टॉली ची मात्र मैदानावरती दाखल होतीये. तर अवधी आहे ड्रिंक ब्रेकचा आणि पहा काही क्षणातच पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत 12 बॉल आणि 29 अशी मॅच. पहा 12 चेंडू 29 धावेंची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात पीजी इंडियन्स या संघाच्या माध्यमातून. संतोष सावंत पाहायला थोडीशी दुखापत आणि दुखापतीनंतर परत एकदा मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात समीर धंद्रे, डावखुऱ्या शैलीचे फलंदाज. आतापर्यंत एकही चेंडू त्यांनी फेस केलेला नाहीये, म्हणजे आतापर्यंत त्यांनी एकही चेंडू खेळलेला नाहीये. पाहायचंय समीर धंद्रे यांच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे आणि पहा आक्रमकतेसाठी हा खेळाडू जाणला जातो. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज संतोष. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती. आता आपण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्कावन्न 28 धावेंची आवश्यकता. शेवटच्या वेळी 11 बॉल 28 रनची आवश्यकता आहे, म्हणजे मॅच रंगणार यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज
फ्लॉप लेनचा बॉल खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्क. काय गोलंदाजी केली जाते, पायाला दुखापत आणि दुखापतीनंतर आपण पाहतो सुंदर गोलंदाजी या ठिकाणी केली जाते संतोष यांच्या माध्यमातून. संतोष सावंत सातत्यानं चर्चेमध्ये असणारं नाव आणि पहा त्याने काय गोलंदाजी केली आहे. दुखापतीवरती मात करत असताना संघासाठी आजही संतोष लढताना पाहायला मिळत आहेत. ही एक महत्वाची गोष्ट आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधली अग्रगण्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. अर्थातच साई श्रद्धा क्रिकेट संघाचं एक बहरदार आयोजन, समस्त ग्रामस्थ कुडे बुद्रुककरांचं एक बहरदार आयोजन, अर्थातच कुडे बुद्रुक प्रीमियर लीग सर्वांना संघटित करणारा एक अनोखा उपक्रम. गोलंदाज सज्ज होत आहेत. पाहायला दुखापत आणि तदनंतर पहा पुन्हा एकदा थोडासा प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट होताना पाहायला मिळतील. कारण आपण पाहतो दुखापतीवरती मात करत गोलंदाजी करणं तितकं शक्य नाही. कारण रनअप घ्यावा लागतो, जागा बनवावी लागते, टप्पा सेट करावा लागतो, अनेक गोष्टी आहेत गोलंदाजी करत असताना. यावेळेचा बॉल गेला समोरच्या प्लॉट मध्ये, आलाय दमदार षटकार समीर यांच्या बॅट मधून 6 धावा. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास खुद समंदर भी आएगा, थक कर मत बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मंजिल मिलने का मजा भी आएगा. टाळ्या होतील एनडी लायन्स मध्ये. संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळतीये. रन्स झालेले आहेत 58. गतवर्षी गेल्या 3 वर्षांमध्ये एनडी लायन्सचा हाच पराक्रम आपण पाहिलेला आहे. 2 सामने सतत पराभूत होत आहेत आणि तिसऱ्या सामन्यामध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत. हा सातत्यानं निरंजनानं धंद्रे यांचा संघाचा हा पराक्रम आपण सातत्यानं पाहत आलेला आहोत. या स्पर्धेच्या वतीने आदरणीय विष्णू शेठ गायकवाड यांचं देखील शुभागमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. एक लाडकं व्यक्तिमत्व आहेत. गोलंदाज सज्ज होतील. संतोष सावंत यांचा हा बॉल थोडीशी शप्पल झालेत. शप्पल झाल्यावरती बॉल सँटी आले, चेंडू कव्हर करतायत, 2 धावा येतात आणि 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळतीये. पीजी इंडियन्स 5 क्षेत्ररक्षण करत असताना आणि बॅटिंग करत असताना एनडी लायन्स संघाची धावसंख्या दाबलकावरती आतापर्यंत झाली आहे 60 धावा दाबलकावरती. 79 धावांचं टार्गेट सेट केलं. सुरुवातीला 78 बनवल्या, 79चं टार्गेट समोर ठेवलं, 60 झालेले आहेत. तर शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 19 धावेंची आवश्यकता. यावेळेचा बॉल परत एकदा व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. संतोष सावंत यांचं कौतुक राहील, ज्या प्रकारे गोलंदाजी केली. धावाची संधी, ओ हो, डायरेक्ट हिट, स्टंप मिसिंग. आणि तिथे मला वाटतं यष्ट्यांना चिटकून उभं राहणं गरजेचं होतं, तसं घडलं नाही. हे सांगत असताना विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहा 2 धावा पुन्हा एकदा आल्या. संघाची धावसंख्या वाढली जाते. तर एनडी लायन्स जाऊन पोहोचते धाबलकावरती. रन्स जर आपण पाहिल्या 62 मॅच शेवटच्या षटकामध्ये येताना पाहायला मिळते आणि शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी आवश्यकता 17 धावेंची. 6 बॉल 17, 6 चेंडू आणि 17ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त सामना, जबरदस्त घमासान. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग ही खासियत राहिली आहे. प्रत्येक संघ यावर्षी कट टू कट झालेला आहे आणि आज या वर्षामध्ये आपण पाहतो कुठलाच संघ हार मानायला तयार नाही. महत्वाच्या स्टेजवरती आले एनडी लायन्स आणि या मॅचला जिंकणं भरपूर महत्वाचं आहे. रोहन शिंदे वैयक्तिक आपण पाहतो 38 धावा ज्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. चांगला खेळ, पाहायचं ही इनिंग कुठपर्यंत जाते. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं 3 अर्धशतक आपण पाहिलेले आहेत कुडे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये. म्हणजे या गावाचं क्रिकेट आणि गुणवत्ता काय आहे क्रिकेटची संपूर्ण महाराष्ट्र समोर मांडणारा एक अनोखा खेळ म्हणून साई श्रद्धा क्रिकेट संघाचं एक बहरदार आयोजन कुडे बुद्रुक प्रीमियर लीग. यस, एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. सिनियर खेळाडू आहेत. आज त्यांचा अनुभव इथे पणाला लागणार आहे आणि अनुभवाची परिकाष्ठा या ठिकाणी होणार आहे. आणि पाहायचं आता खरं तर विचार केला तर रोहन मैदानावरती काय कामगिरी करतायत. रोहन शिंदे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज. सँटी यांचं मी एक विशेष कौतुक करेल. ज्याने दुखापत असताना देखील मला वाटतं फक्त 12 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी राहिली मागच्या षटकामध्ये. तर आता मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे बॉल 6 आणि 17 धावेंची आवश्यकता. या मॅचचा बॉल हवेत, फिल्डर येतात डाऊन दी बॉल. संतोष विकेट येताना पाहायला मिळतीये. संतोष सावंत यांनी टिपलाय झेल, विकेट येते. फलंदाज बाद. दुखापतग्रस्त आणि पहा तरी देखील जबरदस्त कामगिरी. वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कंटाळून कधी थांबत नाही. वेळ जाऊ देतो, काळ सरू देतो, पुन्हा एकदा मैदानावरती उतरतो. 30 दहशत आणि तोच दाराला घेऊन गोलंदाजी जबरदस्त राहिली संतोष सावंतची. आता क्षेत्ररक्षणातून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे संतोष. जबरदस्त कामगिरी.
पण मॅच अजूनही संपलेली नाहीये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. अजित तर कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अजित बांगरचे मात्र मैदानावरती दाखल आहेत. बाबा थोडंसं आपण बाहेर या लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. शेवटचे चेंडू 5, 17 धावा. खोलवा टप्प्याचा बॉल बिग हिट केला, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, डाऊन दी बॉल. ओ हो हो, एक धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. आवाज जल्लोष या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. पुढे बुद्रुक प्रीमियर लीग शेवटच्या दिवसामध्ये आली आहे आणि पाच सर्वांचा अभिमान आणि स्वाभिमान जपणारी क्रीडा स्पर्धा आहे. झेल सुटला, 2 धावा, 1 धाव या ठिकाणी आली. समीर स्वतःवरती आत्मविश्वास दाखवत आहेत. शेवटचे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता. नुकताच जो झेल सुटला आपण मैदानामध्ये पाहिलं राहुलच्या माध्यमातून. अनिलजी गोपाळे, अमोल शेठ कामते जिंके यांच्या मालकीची टीम जिंकेल की दुसऱ्या बाजून निरंजन नाना धंद्रे यांच्या मालकीची टीम जिंकेल. 4 बॉल 16ची मॅच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. साजन जाधव, आकुट टप्प्याचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षक येतील, पाय टेकवतील, चेंडू थांबवतील. पुन्हा एकदा आज खरं तर एका खेळाडूने या मॅच मध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. नाव आहे संतोष सावंत. आज मला वाटतं चेंडूला देखील संतोष सावंतच्या वेध लागलेला आहेत, ओढ लागलेले आहे आणि सातत्यानं संतोष यांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे टाइम आउट झालेला आहे, त्यामुळे एक खेळाडूची पॅनल्टी. चला, एक खेळाडू आतमध्ये चला. 3 बॉल 3 गोल्डन षटकार या ठिकाणी ठोकावेच लागतील सामना जिंकायचा असेल तर. एक चौकार चालू शकतो. एका खेळाडूची पॅनल्टी आहे, त्यामुळे आपण दखल घ्या. थोडस लक्ष त्या मैदानावरती. स्पेशली कॅप्टनना विनंती आहे. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत साजन. यावेळेचा बॉल पुल केलाय, उंच लांब किती जाईल. सँटी येत आहेत, डाऊन दी बॉल. चूक नाही होणार. आणखीन एक धक्का एनडी लायन्सला. एनडी लायन्सचा प्रवास मला वाटतं आता इथे थोडस थांबण्याच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो, कारण मला वाटतं पुन्हा एक विकेट गेली आहे. स्वतः निरंजन नाना धंद्रे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच एनडी लायन्सचे संघ मालक आणि पाहायचं आता संघ मालक या मॅचची फॉर्मॅलिटी कशी कंप्लीट करतायत, कारण आता त्यांच्यासाठी फक्त 2 चेंडू वाट्याला उरलेले आहेत या वर्षीच्या क्रिकेटच्या संपूर्ण सीझन 12 मध्ये. पुढे बुद्रुक प्रीमियर लीग या ठिकाणी आपण पाहतो. पुढीलचा मॅचचा टॉस झालेला आहे. मला वाटतं टॉस जिंकून HB रायडर्स, हनुमानजी बांगर आणि त्यांच्या मालकीची टीम, राजेंद्रजी बुरुड या 2 प्रतिष्ठित संघ मालकांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. HB रायडर्स, त्यामुळे टॉस जिंकलेला आहे. आपण लगेच तयारी करून घ्या. यावेळेचा बॉल आपण पाहतो, जो मात्र निर्धाव येताना पाहायला मिळेल. HB रायडर्स साठी हा सामना महत्वाचा आहे, कारण त्यांनी एक सामना पराभूतात, एक सामना जिंकलेला आहे. म्हणजे आज जिम्मी मेदगे यांना आपला कर्तबगारी ते सिद्ध करावाच लागेल, कारण पहिला दिवस थोडासा स्ट्रगलचा राहिला जिम्मी यांचा. आजच्या दिवसामध्ये पाहायचंय काय घडणार आहे, कशा प्रकारची कामगिरी केली जाईल जिम्मी यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतो, म्हणजे अजूनही चान्सेस आहेत. संघाची धावा संख्या धापलकावर